माझं नाव पुंडलिक संभाजी आडागळे, राहणार हडपसर काय. तर माधवबागची ट्रीटमेंट मी 2022ला एकदा घेतली होती. त्यावेळेस मला असा त्रास होता की श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि मी झोपू शकत नव्हतो. कंटिन्यू मी जवळजवळ महिनाभर असा खुर्चीवरती बसून होतो आणि झोपायचं खुर्चीवरती. मग ते आमच्या भावाने सांगितलं की असं भाऊ माधवबागला जा, अशा ठिकाणी आहे. आणि मग मी माधवबागला आल्यानंतर मग त्यांनी चेकअप वगैरे केलं. काय त्यांचं नाव बघा, दीपालीताई देशमुख यांनी नाडी तपासणी केली आणि नाडी तपासणी करून मला परफेक्ट सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये किती काय गडबड आहे आणि मग तुम्ही असं करा, 6 दिवस आमच्याकडे ॲडमिट व्हा, तुम्हाला यातून बाहेर काढू आम्ही काय. आणि मग त्यांनी ते पंचकर्म ट्रीटमेंट चालू केली. एवढं फास्ट काम केलं की 6 दिवसामध्ये माझं बायपास होणारं टळलं गेलं आणि मग मी एकदम तंदुरुस्त झालो काय. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, खाणंपाणं व्यवस्थित झालं, अंगामध्ये थोडीशी ताकद आल्यासारखी झाली. 6-7 दिवसांनी मला डिस्चार्ज केलं. डिस्चार्ज केल्यानंतर मी पुण्याकडे जाताना एकविरा देवीच्या डोंगरावरचं तिथं पाहिलं किंवा चला जाऊ डोंगरावर. तर माझ्या मागं माझी मिसेस, माझा मुलगा, अजून एक नातेवाईक, आम्ही सगळेजण संगत चाललो होतो. चालला असताना मी त्यांच्या पुढं कमीत कमी 1 किलोमीटर पुढं चालत होतो आणि हे लोक एवढे मागं दापा टाकत थांबले होते. ते म्हणले एवढा मोठा फरक असा. तर म्हणलं हा फरक माधवबागच्या ट्रीटमेंटमुळं आला आणि माझं हृदय छान झालं.